नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे नवीन प्रकारचे फूल बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। हे फूल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पिवळे मोती लागणार आहेत, 6 नंबरचे पांढरे सुई लागणार आहे, तंगूस आणि कात्री लागणार आहे। तुम्ही पिवळ्याच्या ठिकाणी दुसरा कलर पण यूज करू शकता। तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 6 मोती ओवून घेतलेले आहेत आणि खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं 6 मण्यांचा आपण गोल केलेला आहे नेहमीप्रमाणे। आता इथं आपल्याला 4 पांढरे मोती घ्यायचे, 4 मोती घेतले आपण पांढरे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची खालच्या 6 नंबरचा जो आपण गोल केला होता त्याच्यातून, आणि इथं 5 मण्यांचं गोल करायचं आहे। आता परत पुढच्या 6 नंबरचा जो गोल केला होता त्याच्या पुढच्या मोतीमध्ये सुई घेतली आपण। आता इथं आपण 3च मोती घेणार आहोत। आता परत हे 5 नंबरचा जो गोल केला होता त्याच्यामधून खालच्या 2 मोतीमधून सुई काढली आपण, आणि इथं पण आपण 5 मण्यांचं गोल केलेलं आहे अशा प्रकारे। आता परत हे पुढच्या मोतीमध्ये घेतली आपण सुई आणि इथं परत 3 मोती घालायचे आणि परत ह्या अगोदरचे जो 5 मण्यांचा गोल केला होता त्याच्या एका मोतीमधून सुई काढून इथं परत 5 मण्यांचं केलं आहे। म्हणजे हे जे सगळे बाजूने आपण 6 नंबरचा गोल मध्यभागी केला आणि बाजूने आपल्याला 5 नंबरचे गोल करत जायचे आहेत। ओढून घ्यायचं आहे चांगलं। आता इथं पण परत 3 मोती घ्यायचे। अतिशय सुंदर दिसतं हे फूल, थोड्या वेगळ्या प्रकारचं आहे। आता हे शेवटचं करताना आपल्याला खालच्या एका मोतीमधून आणि सुरुवातीला जो 5 नंबरचा गोल केला होता त्याच्यामधून घ्यायची सुई आणि इथं 2च मोती घालायचे आहेत। आता परत तिकडच्या मोतीमधून सुई काढायची। असं हे 6 आपण 5 नंबरचे गोल केलेले आहेत आणि मध्यभागी 6 मण्यांचा केला होता आणि बाजूनी 5 नंबरचे गोल करून घेतलेले आहेत 5 मण्यांचे। आता सुई आपल्याला ह्या 2 मोतीमधून बाहेर काढायची आहे। आता इथं एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि परत पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची। जो मधला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण हे पिवळा मोती घेतलेला आहे। परत एक पिवळा मोती घ्यायचा, म्हणजे प्रत्येक 2-2 मणीच्या मध्ये एक पिवळा मोती आपण घालून हे पूर्ण करून घेऊया। परत एक घालायचं आहे। तर हे 3 मोती घातले आपण, आता हे चौथा घालायचा। हे 2 पांढऱ्या मोतीच्या मध्यभागी जो जागा असते तिथं व्यवस्थित हा पिवळा मोती व्यवस्थित बसतो। तर परत एक पिवळा मोती घ्यायचा। अशा प्रकारे हे 6 पिवळे मोती आपण घेतलेले आहेत घालून। आता आपल्याला परत ह्या पिवळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे। इथे 4 पिवळे मोती घ्यायचे आहेत, एक पांढरा मोती घ्यायचा आहे, 4 पिवळ्या आणि एक पांढरा। आता हा पांढरा मोती सोडायचा आहे आणि खालच्या बाजूनी पिवळ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूनी घ्यायची आहे। आता इथं परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि परत त्या खालच्या पिवळ्या मोतीमधूनच सुई काढून एक पाकळी करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता परत सुई पुढच्या पिवळ्या मोतीपर्यंत घ्यायची, ह्या दोन्ही पांढऱ्या मोतीमधून काढून पिवळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची। आता इथं परत एक पाकळी तशीच करायची आहे। सुरुवातीला 4 घ्यायचे मोती पिवळे आणि एक पांढरा घ्यायचा। हे पांढरा मोती सोडून परत पिवळ्या मोतीमधून सुई काढायची। तर परत
3 पिवळे मोती घ्यायचे. तर त्याच पिवळ्या मोतीमधून खालच्या सुई काढायची. हे दुसरं आपण पाकळी तयार करून घेतली. आता हे 6 पाकळ्या आपण पूर्ण करून घेऊयात. अशा प्रकारे 6 पाकळ्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता ह्या पिवळी जी पाकळी आहे त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आपण. ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण. आता इथं 5 पांढरे मोती घ्यायचे आहेत आपल्याला. ह्या पाकळ्यावर अजून एक पाकळी बनवायची आहे. 5 मोती घेतले. आता हा जो पिवळ्या मोतीचा वरचा जो पांढरा मोती आहे ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे. फक्त एकाच बाजूनी करायची आपल्याला. आता परत एक खालच्या पिवळ्या मोतीमधून सुई, 4 पिवळ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची आहे. आता हे पांढऱ्या मोतीमध्ये पर्यंत काढायची. एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची अशी. आता इथं पण परत 5 पांढरे मोती घ्यायचे. हे पांढऱ्या मोतीचं जे लेअर बनवतो आहे आपण त्यामुळे ह्या फुलाला वेगळा लुक आलेला आहे. आता परत हे वरच्या पांढऱ्या मोतीमधून ही सुई काढायची. प्रत्येक पाकळीच्या बाजूनी हे पांढऱ्या मोत्याचं लेअर द्यायचं आहे. त्यामुळे फूल अगदी वेगळं दिसतं आणि थोड्या वेगळ्या डिझाईनचं दिसतं. तर परत सुई 4 पिवळ्या मोतीमधून काढायची आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे 6 जे पाकळ्या आहेत त्या पाकळ्याला ह्या मोतीमधून पांढऱ्या मोतीचा लेअर देऊन आपण हे फूल बनवून घेऊया. आता हे आपण पूर्ण 6 पाकळ्याला पांढऱ्या मोत्याचं लेअर दिलेलं आहे. एक पाकळी वाढवली आहे. आता ही सुई आपल्याला पूर्ण हे जे 6 मण्यांचं गोल केलं होतं त्या मोतीमध्ये घ्यायची सुई एका, आणि इथं मध्यभागी एक पिवळा मोती घालायचा आहे. ह्या पूर्ण 6 मण्यांचा जो गोल आहे त्याच्यामध्ये हा पिवळा मोती बसून दुसऱ्या पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे हा पिवळा मोती अगदी मध्यभागी व्यवस्थित बसतो. आता इथं आपण 2-3 मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया. अशा प्रकारे थोडं वेगळ्या प्रकारचं पण फूल बनवायचा प्रयत्न केलेला आहे. असे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता. आणि ह्याचं डेकोरेशन तुम्ही ताटाभोवती महिरप म्हणून पण करू शकता किंवा असं गौरी गणपतीसमोर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही हे फूल वापरू शकता. आता हे पिवळं आणि आपण लाल केलं, तसेच हे वेगवेगळ्या कलरमध्ये हे फूल अगदी व्यवस्थित दिसतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.